त्यानंतर पहिलाच अविश्वास ठराव सभागृहात मांडला गेला, तो शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधात। या मतदानाच्या वेळी राष्ट्रवादीने भाजपला सोबत शिवाजीराव देशमुख यांना हटवलं। शिवाजीराव देशमुख विधान परिषदेचे सभापती होते, त्यांना हटवण्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजपने एकत्र येत ही खेळी केली। 45 विरुद्ध 22 मतांनी हा ठराव संमत केला गेला आणि देशमुखांना हटवण्यात आलं। शिवसेनेला तटस्थ राहण्याशिवाय काहीही पर्याय नव्हता, कारण शिवसेना शिवाजीराव देशमुखांसाठी जर काँग्रेस सोबत गेली असती तर राज्यात वेगळा मेसेज गेला असता। या विश्वास ठरावामुळे विधान परिषदेतली राष्ट्रवादी आणि भाजपची युती समोर आलेली आहे। दरम्यान राष्ट्रवादी आणि भाजपची कुठलीही छुपी युती नसल्याचं राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं। काँग्रेस पार्टी वेगळी भूमिका घेते, ह्याच्यामध्ये अजिबात तथ्य त्या ठिकाणी नाहीये। ह्याच्यामध्ये त्यांनी स्वखुशीने राजीनामा दिला असता तर हा कुठलाही प्रसंग उद्भवला नसता। आमचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेबांनी शेवटचं भाषण करत असताना पुन्हा आवाहन केलेलं होतं की कटुता टाळण्याकरता त्याच्यामध्ये मतदान घेण्याच्या ऐवजी अजून त्यांनी त्या ठिकाणी राजीनामा द्यावा, परंतु तशा पद्धतीने आवाहन करून देखील त्यांनी प्रतिसाद दिला नाही आणि त्याच्यामुळं आज नाईलाजास्तव अविश्वास ठराव त्या ठिकाणी आणून त्यांना तिथून बाजूला करावं लागलं। आता लवकरच ज्या काही नियम असतील, प्रोसिजर असेल, त्या प्रकारे महाराष्ट्राच्या सभापतीपदाची निवड त्या ठिकाणी निवडणुकीचा कार्यक्रम लागेल आणि त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा विनिमय करून आम्ही त्या ठिकाणी आमचा उमेदवाराचं नाव अंतिम करू आणि तो फॉर्म ज्या दिवशी भरायचा आहे त्या दिवशी तो फॉर्म भरून त्यांना निवडून आणण्याच्या करता आमची त्या ठिकाणी पुढची भूमिका राहील। सभापतीपद तुमच्याकडे आणि उपसभापतीपद भाजपाकडे अशी सेटिंग झाली आणि म्हणून भाजपाने मतदान केले तुम्हाला। अशा पद्धतीनं चर्चा ही सुरू झालेली आहे, परंतु मी आपल्याला सांगतो की पहिल्यांदा सभापतीपदाचं पद काढण्याच्या करता आमचा सगळ्यांचा प्रयत्न चाललेला होता। आम्ही त्या ठिकाणी सांगत होतो की पहिल्यांदा यांना लोकशाहीमध्ये ज्यांची संख्या जास्त त्यांचा त्या ठिकाणी जसा मुख्यमंत्री असतात, ज्यांची संख्या जास्त त्यांचे विधानसभेचे अध्यक्ष असतात, तसे ज्यांची संख्या जास्त तसा विधान परिषदेचे सभापती पद त्या ठिकाणी पाहिजे होतं। आमच्यावर टीका झाली की यांना लाल दिवा पाहिजे होता, कुठंतरी बसायला ऑफिस पाहिजे होतं, असं काही नाही आहे। वास्तविक आपल्यालाही माहिती आहे की आमचं उपसभापतीपद वसंतराव डावखरे साहेबांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे आणि ही जी पदं असतात ही पक्षाची पदं शेवटी राहत नाहीत। ह्यांना सर्वांना योग्य पद्धतीचा न्याय त्या ठिकाणी द्यावा लागतो। लोकशाहीचा मान तुम्ही अविश्वासदर्शक ठराव आणला, तो मंजूरही करून घेतला, मात्र लोकशाहीमध्ये मत मागायला जात असताना, ते संख्याबळ मागायला जात असताना जी एक वैचारिक भूमिका मांडलेली असते, त्या वैचारिक भूमिकेला तर तुम्ही छेद दिला। ज्याचा विरोध केला, ज्या भाजपनं तुमचा विरोध केला त्याच भाजपनं तुम्हाला मदत केली, त्यांचीच मदत तुम्ही घेतली। काँग्रेसनी पण ज्यांना विरोध केला त्या शिवसेनेची मदत घेतलीच ना। आपण जर तिथं रामदास कदम सन्माननीय मंत्री महोदयांचं भाषण जर बघितलं तर त्यांनी पूर्णपणे काँग्रेसच्या सभापती महोदयांचं समर्थन केलं। सभापती महोदयांनी शेवटचं भाषण करत असताना पण त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांचे आभार मानले, त्यांनी त्या ठिकाणी शिवसेनेचे आभार मानले, रामदास कदम साहेबांचे आभार मानले आणि मग काँग्रेसनी शिवसेनेचे आभार मानले की ते चालतं आणि मग राष्ट्रवादीने काही केलं की राष्ट्रवादीला रॉंग बॉक्समध्ये टाकलं जातं, हे बरोबर नाही। मला महाराष्ट्रातल्या जनतेला ह्या निमित्तानं सांगायचं आहे की आज आपल्या राज्यामध्ये जे जे काही यक्ष प्रश्न शेतकऱ्यांचे आणि शहरी भागातले आणि स्वाईन फ्लूचे आणि वेगवेगळ्या प्रकारचे कायदा सुव्यवस्थेचे उभे आहेत, त्यामध्ये अधिवेशन सुरू झाल्यापासून वरच्या सभागृहामध्ये खालच्या सभागृहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अतिशय आक्रमक भूमिका त्यांचे सर्व सदस्य, विरोधी पक्ष नेते आणि बाकीचे सन्माननीय सहकारी घेत आहेत, हे देखील महाराष्ट्र बघतोय।